नमस्कार, इंडियन नाव 24 चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पोहोचलो आहोत आळंदीमध्ये. कारण तसं आहे मंडळी की आळंदी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 आणि ह्या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला असून आज आपण पोहोचलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये आणि आपण आता शिवसेनेच्या उमेदवार अनुपमा नेटके यांना भेटणार आहोत आणि त्यांची तयारी कशी आहे काही क्षणामध्ये चर्चा करणार आहोत. रामकृष्ण हरी. मी अनुपमा तुकाराम नेटके. संतांच्या पवित्र चरणांनी पावन झालेल्या या आळंदी नगरी भूमीमध्ये माझं लग्न होऊन 10 वर्षे झाली आणि तेव्हापासूनच समाजकार्याचा अनुभव असल्यामुळे ते की मी एक ई सेवा केंद्र चालक असून माझ्या प्रभागातील तसेच आळंदी नगरीतील माझ्या नागरिकांसाठी मी जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, आभा कार्ड आणि सर्वात जास्त प्रतिसाद मिळालेली योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आणि या योजनेसाठी मला जो माझ्या लाडक्या बहिणींचा जो प्रतिसाद मिळाला तो अगदी उल्लेखनीय आहे. आणि ही योजना अशीच चालू ठेवण्यासाठी महिलांनी जास्तीत जास्त मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे. एकनाथजी शिंदे साहेबांच्या धनुष्यबाणाला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. तर आपल्या सभेत आता शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार अनुपमाताई नेटके आहेत. ही निवडणूक तुम्ही सामोरे जात असताना आपल्या प्रभागामध्ये असे कुठले विकासाचे धोरणे आहेत की जेणेकरून आपण ही निवडणूक आपण लढवत आहात? आळंदी नगर परिषदेमध्ये मला जे आपल्या लाडक्या महाराष्ट्राच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी सोपवलेली आहे, जसं की मला अधिकृत उमेदवार करून त्यासाठी प्रथमतः मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे लाडके बंधू यांचे मी प्रथमतः आभार मानते. सर्वात आधी आळंदीबद्दल बोलायचं म्हटलं तर सर्वात मोठा प्रश्न आज आहे आपली आळंदी मधली ट्रॅफिक समस्या. ट्रॅफिक समस्येवरती जितक्या लवकरात लवकर आळंदी शहरामध्ये जो काही विकास होईल त्यासाठी सर्वात जास्त जर कोणाचं सहकार्य असेल तर ते फक्त आणि फक्त माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेबांचे. जरीही माझ्या समोर फार मोठं आव्हान आहे असं जरी इतरांना वाटत असेल की आळंदी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा, तरीही एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे लाडके बंधू यांचा जो माझ्यावरती विश्वास आहे आणि त्यांनी मला उमेदवार म्हणून त्यांचा अधिकृत उमेदवार म्हणून मला जे घोषित केलं आहे त्यांनी, आणि तो विजयाचा झेंडा मी आळंदी नगर परिषदेमध्ये फडकवणारच आणि हा निश्चयच आम्ही केलेला आहे. माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवून जे मला अधिकृत उमेदवाराचं तिकीट दिलेलं आहे त्याचा मी पूर्णपणे मान राखीन आणि माझ्या आळंदी नगर परिषदेतील ज्या काही समस्या आहेत जसे की रस्ते, पाणी, परत महिलांची सुरक्षा आणि सर्वात प्रथम महिलांकडून मला जो प्रतिसाद मिळाला आहे, आमच्या लाडक्या भावाला आम्ही निश्चितच आमच्या बरोबर असंच राहू देणार. हा सर्वात मोठा विश्वास महिलांकडून माझ्यापर्यंत मिळालेला आहे. आमच्या इंद्रायणी आमच्या आळंदी नगर परिषदेमध्ये संतांच्या भूमीमध्ये या वाहत असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबतीत मला सर्वात जास्त प्राधान्य द्यायचे. नागरिकांना ही नदी अगदी स्वच्छ जशी आधी वाहत होती ती तशीच पाहायची आहे आणि यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन. राजदरबारी जर मला वेळ पडली तर भांडावं लागलं तरी मी भांडेन, पण माझ्या आळंदीच्या नगर परिषदेसाठी मी हे कार्य करणार आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी मला आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पूर्ण मदत करतील आणि मी सरकारी त्यासाठी भांडण करीन वेळ पडली तर तरी आणि हे पूर्णत्वास नेणार. तरीही येत्या 2 डिसेंबर रोजी ज्या आळंदी नगर परिषदेमध्ये आपली निवडणूक आहे त्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अधिकृत पक्ष उमेदवाराला धनुष्यबाणाच्या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही आपले मतदान रूपी आशीर्वाद देतील अशी मी पूर्ण आशा ठेवते आणि ती तुम्ही पूर्णत्वास नेताल असा मला विश्वास आहे. रामकृष्ण हरी. आवाज कुणाचा?
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा एकनाथजी शिंदे साहेबांचा विजय असो.